आध्यात्मिक आणि क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबविले. अशाच एका सामाजिक बांधिलकी व जनजागृती या हेतूने आपल्या समोर या वर्षी एक संवेदनशील विषय गांभीर्याने मांडण्याचा प्रयत्न मंडळ करत आहे. बाबा, मला मारू नका. मला जगायचं आहे. मी तुमचीच मुलगी आहे. मला असं दूर लोटू नका. हे हृदयाला पाझर फोडणारे उद्गार आहेत. स्त्री भ्रूण हत्येचा बळी जाणाऱ्या एका निरपराध जीवाची. स्त्री भ्रूण हत्या म्हणजे काय? प्रत्येकाच्या मनात केवळ एकच गोष्ट, स्त्री ही आहे अप्रत्यक्षपणे केली जाणारी स्त्री जातीची हत्या. स्त्रीअर्पण म्हणजे काय? तुमचाच एक जीव, तुम्ही फुललेली तुमचाच असलेला जीव तुम्हाला जर कसं होतं? तुम्ही फुलवलेली कळी तुम्ही कशी काय करून टाकता? आणि का? कारण ती मुलगी असते म्हणून पुढे जाऊन सांभाळण्यास तिची जबाबदारी घेण्यास परवडणार नाही म्हणून. मग ज्या आईने तुम्हाला जन्म दिला, ज्या बहिणीने तुमच्यावर आतोनात प्रेम केलं, ज्या बायकोने आयुष्यभर तुमच्या संसाराचे ओझे वाहिले, मग ती आई कोण? ती बहीण कोण? ती बायको कोण? ना म्हणजे एकंदरीत कोण तर मुलगी. मग तीच मुलगी जर तुमच्या पोटी जन्माला येत असेल तर तिनं का जन्माला येऊ देत नाही? का? काय आहे याची उत्तर? माणूस चंद्रावर घर वसवण्याच्या तयारीत आहे, पण जिने पृथ्वीवर घर वसवले, सजवले, समृद्ध केले, ते स्त्री जाती वारसाचे काय? तिच्या पुढे माणसाला चंद्राची किंमत श्रेष्ठ वाटली ही मानव जातीसाठी अत्यंत लाजीवाणी गोष्ट आहे. देश प्रगतीच्या दिशेने चालला आहे, पण कसा? ज्या स्त्री जातीने देशासाठी बलिदान दिले, सारे आयुष्य अर्पण केले, आज त्या स्त्री जातीला डावलून तिचा जन्माआधीच बळी घेऊन, तिचा श्वास पुरण्याआधीच ओढून, कळीचे फूल होण्याआधीच तोडून आणि रोपट्याचे वृक्ष होण्याआधीच पचमुळापासून उपटून, आणि हे त्यांच्या मदतीने, विश्वासाने आणि बिनबुडाच्या हुशारीने केले जाते. ते कोण? तर या समाजाचे एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, म्हणजे केवळ पैशासाठी, आपली जुळी भरण्यासाठी स्वतःच्या नावाआधी नावापुरते डॉक्टर लावलेले एक मानवी रूपातील राक्षस. हा अधिकार यांना कोण देते? प्रत्यक्ष जन्मदाते माता पिता. सोडा मला, सोडा मला, शोधू द्या. मला मारू नका. मला जगायचं आहे. हे जग पाहायचं आहे. ही मनाला ऐकू येणारे हृदय हेलवणारी किंकाळी त्या माता पित्यांना, त्या राक्षसी डॉक्टरला कधी ऐकू. आणि यातूनही तिचा जन्म झाला तर तिला अगदी हीन दर्जाची वागणूक देऊन तिची खेळसाड केली जाते. पतिव्रता अशा गोष्टी तिच्या मनावर बालपणापासूनच चिंतवल्या जातात. परंतु तिच्या कणखरपणाची, जिद्दीची वाखाणणी मात्र कोणीच करताना दिसत नाही. इंदिरा गांधी, किरण बेदी, अंजू जॉर्ज, सुनीता विलियम्स आणि भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या साऱ्या स्त्रियाच ना, मुलीच ना. तर आपली मुलगी ही भविष्यात अशीच प्रतिभावान घडावी असे हे प्रश्न या मात्या पित्यांना का नाही पडत? का त्या आईला अशा दोन स्त्रियांची डोहाळ नाही लागत? कारण त्यांना हवा असतो तो वारसाचा. मग त्या बुद्धिला तिने सर्वत्र प्रकाशमान पण विचार करा, हा स्त्री भ्रूण हत्येचा जाहीरवाना, केसवाना प्रकार असाच चालू राहिला तर तुमच्या दिव्याच्या वारसासाठी
सुनेच्या रूपातील स्त्री म्हणजे मुलगी कुठून येणार? इतकी भयानक वेळ येऊ देऊ नका. जागे व्हा, विचार करा. एक माणूस म्हणून मुलीला जन्माला येऊ द्या. तुला शिकून मोठं द्या. स्वतःच्या पायावर उभे राहण्यास सक्षम व्हा. समाजात तिला आणि 4 लोकांमध्ये अगदी साफ मानाने सांगा, ही आमची मुलगी आहे. त्यावेळी आपली निरोप घेताना तिच्या डोळ्यात येणारा अश्रू हा नक्कीच दुःखाचा नाही, तर तुमच्या अभिमानाचा असेल. मुलगा असो वा मुलगी ते आपले आहे हे जाणून घ्या, समजून घ्या आणि उमजूनही घ्या. गणराया, समाजाची आजची असलेली ही परिस्थिती तुझ्या समोर मांडताना खूप यातना होत आहे. आता तू त्यांना बुद्धी दे. या समाजाच्या गंज खात पडलेल्या विचारांना चालना दे. अहंकाराच्या आणि स्वार्थाच्या दिशेने भरकटलेल्या या समाजाला योग्य ती दिशा दे. ही तुझ्या एक दिवस या वातावरणात दाढी देशात मी मुलगी म्हणून जन्मले या माझे काय चुकले? मग जन्म येण्याआधीच मला का दिवस असायचे? मी मुलगी म्हणून जन्मले यात माझे काय चुकले? ही एक प्रश्नार्थक आरोळी अखेर प्रश्नार्थकच राहील. अखेर प्रश्नार्थकच राहील.